व्हायचे, रीती घेतली तरी चिरंजीवचे दाणे व्हायचे, पेढे व्हायचे, दगड घेतला तरी त्याचा लाडू व्हायचा. महाराजांच्या हातून चमत्कार जरी दिसत नसला तरी आजच्या काळात या लोकांना घेऊन चालणे, प्रचार प्रसार कार्यासाठी जाणे, काटेलात असो, कोणती प्रत्येक यात्रा असो, हिंगणीत असो, टाकरखेड्यात असो, महाराष्ट्रभर असो, महाराष्ट्राच्या बाहेर असो, एमपीत असो की आंध्रात असो. आता अनेक ठिकाणी आपण नाही पोरं काढून द्यायचा विषय येते, पण ते त्यांच्यावर संस्कार आहेत ना. संस्कार जर नसते, हा वसा जर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जर गेला नसता तर घरातून काढून द्यायचीच पाळी होती. तर ती तुमची असो की माझी असो. आमच्या बँकेत बॅलन्स दिसत नाही. आता यात्रा झाली महाराज, किती घाट आहे? यात्रेची वर्गणी होऊन यात्रा होऊन सगळं झालं, 1.5 लाख रुपये घाटा आहे. शाहीर पांडे महाराज तो आता घाटा 1.5 लाख रुपये भरून काळेपर्यंत मला माझ्या खुर्चीहून मला बाजूला होता येत. म्हणून बाबाचं कार्य करत असताना आता महाराज गाडी घेऊन फिरतात, गाडीत डिझेल लागते, ड्रायव्हर ठेवावा लागतो, आणि या कलाकारांना सुद्धा पोट आहे. यांना सांभाळणं, हे कसं सांभाळतं तुमचं तुम्हाला माहिती. मला मी त्या कोणात जात नाही, कारण मी माझ्या हिंगणीच्या यात्रेत तुम्हाला कधी 1 रुपया दिला नाही, काटेलात असतानाही दिला नाही. म्हणून या मंडळींचा आपण नितांत आदर केला पाहिजे. गोपाल भाऊ, हे समजून घेण्याचा विषय आहे. तुम्ही टाकरखेडचे संस्थानाचे अध्यक्ष आहे, मी हिंगणीच्या संस्थानाचा अध्यक्ष. गोपाल भाऊ त्याच्यामुळे अतिशय नम्र होऊन, हे नम्रतेने झुकणारे लोक आहेत. तुमच्या पैशापुढे झुकणारे नाहीत, आमच्या पैशापुढे झुकणारे नाहीत. गजानन भाऊ दरवर्षी येतात, नीतीने येते. डॉक्टर साहेब यांना काही काम धंदा नाही का? गोपाल भाऊ मग दरवेळेस मला फोन करतात, कुठं आहे? म्हटलं मी घरी पोहोचलो. अरे म्हणत ते बा मला सांगत तर जा काही डिझेल की काही. महाराज आमच्या हिंगणीतून मला माहित न करता चाट देऊन निघून जातात. कारण डॉक्टर साहेबांची जर गाठभेट झाली तर डॉक्टर साहेब आपल्या खिशात काहीतरी घालतील. ते हिंगणीतलं भक्तांच्या मेहनती घामाचा पैसा आपल्या खिशात जाऊ नये याच्यासाठी पैदाचे ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. कोण काय सांगते तिच्यावर विश्वास नाही ठेवला पाहिजे. सांगणार होते जगात रामाची टीका करणारे होते. रामाला सुद्धा जगू दिलं काय लोकांनी सुखाने नाही, कृष्णाला जगू दिलं काय नाही. पण राम आणि कृष्ण यांनी सकारात्मक भूमिकेतून वागले. एक 10 मिनिटं जातील तुमची. महाभारतातले 2 पात्र अतिशय महत्वाचे, एक कृष्ण, दुसरा कर्ण. दोघांच्या जन्मापासून जर आपण प्रवास पाहिला, कृष्णाचा जन्म बंदीशाळेत झाला. बंदीशाळेतून यमुना दुथडी भरलेली असताना बापाला नंदा घरी न्यावं लागलं, तिथे सोडावं लागलं. लहानपण सगळं तिथं गेलं. कृष्ण तेव्हा काय देव होते म्हणून समजलं होते का? नंदाच्या घरी पालन पोषण होताना कृष्ण गवड्याचं पोर का व्हावं लागलं? एका राजाचा पोरगा असताना गवड्याचं पोर म्हणून का जगावं लागलं? कारण तिथे सांभाळ करताना त्यांना एका मजुराप्रमाणे काम करावं लागलं महाराज. पण ते कृष्णाने मोठं होईपर्यंत सर्व केलं. जे जे पडेल ते काम केलं. गाई चारल्या, शेण काढलं, सगळं केलं. आणि कर्णाचा सुद्धा जन्म झाला, एका सुखवस्तू घरात झाला. म्हणजे दोघांचा जन्म राजकुळात झाला. कुंतीच्या पोटी झाल्यानंतर पाण्यात प्रवाहित केलं. एका सूत पुत्राकडे म्हणजे सारथ्याकडे त्याचं लहानपण मोठेपण झालं. कर्णाने आयुष्यभर त्यातील नकारात्मकता घेतली की आपल्याला सूत पुत्र, कारण लग्नापर्यंत द्रौपदीने नाकारेपर्यंतही कर्णाच्या मनात सतत नकारात्मक ऊर्जा भरल्या गेली आणि कृष्णाने नकारात्मक ऊर्जा सोडून दिली, सकारात्मक ऊर्जा घेतली. म्हणून कृष्ण महान ठरले आणि कर्ण महान ठरू शकला नाही. आपल्याला महान किंवा लहान असं म्हणता नाही ना, पण कर्णाला महान होता आलं नाही. आपल्या विचारावर आहे. म्हणून कोणी निंदो कोणी वंदो, आपला हा प्रचाराचा धंदा आहे.
आपण गुलाबबाबाचा प्रचार प्रसार केला पाहिजे, एवढंच या प्रसंगी सांगतो. सांगणारे बैदास पटेल खूप असतात, इकडून ऐकायचं असते, इकडून सोडायचं असते. ते सोडलं तर माणसाला संत सेवेत राहता येते. तुम्ही जर डोक्यात राख घालून घेतली तर संत सेवेचं कार्य करताच येत नाही, एवढं तुम्हाला सांगतो. आणि कदाचित या इकडे बैदासजी, तुमचं स्वागतासाठी नाव आहे. पाटील संस्थांचे विश्वस्त या ठिकाणी बैदास पटेल हे नंदुरबार जिल्ह्यातून आलेले आहेत. या कार्यक्रमाचे आयोजक गजानन भाऊ रोडे हे त्यांचं शॉल श्रीफळ देऊन सत्कार करतील. मग यांचा सुद्धा या ठिकाणी शॉल श्रीफळ